नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची ही सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे रखडलेले हप्ते तसेच अतिवृष्टी व पावसाने झालेल्या नुकसानीचा पीक विमा आणि भरपाईचे पैसे थेट खात्यात वर्ग करण्याच्या प्रक्रियेला शासनाकडून मोठी गती मिळालेली आहे। आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। यामध्ये नमो शेतकरी योजनेचे किती हप्ते एकत्र मिळणार आहेत आणि खात्यात नेमके पैसे किती जमा होणार आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर पीक विमा व नुकसान भरपाईचे वाटप कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सुरू झालेले आहे ते देखील आपण पाहणार आहोत। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पैसे अडथळ्याविना मिळवण्यासाठी तुम्हाला कोणते दोन अत्यंत महत्त्वाचे कामे करायचे आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन नक्की दाबा। शेतकरी मित्रांनो, लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। ताज्या अपडेटनुसार राज्य सरकारने डीबीटी प्रणालीद्वारे हा निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्याची तयारी केलेली आहे। यावेळी अनेक शेतकऱ्यांना एकाच वेळी 2 हप्त्याचा लाभ एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता त्याचे 2000 रुपये व 10वा हप्ता त्याचे 2000 म्हणजे थेट 4000 रुपयाची रक्कम एकाच वेळी खात्यात जमा केली जाऊ शकते। यासोबतच केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा पुढील 2000चा हप्ता जोडल्यास शेतकऱ्यांच्या हातात टप्प्याटप्प्याने एकूण 6000चा मोठा आर्थिक आधार येणार आहे। डीबीटी प्रणाली सक्रिय असल्यामुळे शासनाने निधी सोडल्यापासून अवघ्या काही मिनिटात हे पैसे तुमच्या थेट बँक खात्यात क्रेडिट होतात। केवळ योजनाचे हप्तेच नव्हे तर ज्या भागामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि शासकीय मदत वितरणाचे काम वेगाने सुरू आहे। नुकसानीच्या तीव्रतेनुसार शेतकऱ्यांना 12000 ते 15000 रुपयापर्यंतची मदत दिली जात आहे। पीक विम्याचे जे मंजूर झालेली रक्कम आहे ती म्हणजे 17000 ते 18000 पर्यंतचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे। आता आपण जिल्हानिय वाटप यादी देखील पाहणार आहोत। तर पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील बाधित भागांना प्राधान्य दिले जात आहे। लातूर, नांदेड यासारख्या जिल्ह्यामध्ये बाधित महसूल मंडळासाठी निधी वितरणाची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। उर्वरित सर्व जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्याच्या याद्या अंतिम टप्प्यात असून टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यात निधी जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांना निधी मंजूर असूनही अनेकदा छोट्या तांत्रिक चुकामुळे पैसे बँक खात्यात अडकतात, त्यामुळे खालील 2 गोष्टी आत्ताच तुम्ही तपासून घ्या। तर शेतकरी बंधूंनो, बँक खाते आधार लिंक व तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि डीबीटी डायरेक्ट बेनिफिट पर्याय ॲक्टिव्ह असणे हे सक्तीचे आहे। तुमच्या बँकेत जाऊन डीबीटी मॅपिंग पूर्ण आहे की नाही याची तुम्ही खात्री करून घ्या। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी पूर्ण करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे काम आहे। PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे तुम्ही पोर्टलवर तुम्ही जाऊन ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। जर KYC बाकी असेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिकद्वारे किंवा अधिकृत पोर्टलवर मोबाईल OTP द्वारे ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्या। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे आहे की खात्यावर पैसे नक्की कधीपर्यंत जमा होणार आहेत। तर सूत्राच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात अथवा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निधी वितरणाचा हा टप्पा पूर्ण केला जाऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, शासनाचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होताच त्याची सर्वात पहिली अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल। तुम्हाला आधीच्या हप्त्याची किंवा पीक विम्याचा लाभ मिळाला आहे का? तुमचे काही प्रश्न किंवा समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ गरजू शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला योग्य डिटेल्स पाहता येतील। धन्यवाद। जय जवान जय किसान।